श्रीमद भागवत महापुराणे स्कंद 8वा अध्याय 16वा. कश्यपाकडून अदितीला पतिव्रताचा उपदेश. शुकाचार्य म्हणतात, जेव्हा देव लपून बसले आणि दैत्यांनी स्वर्ग हिरावून घेतला त्यावेळी देवमाता अदिती अनाथ असल्याप्रमाणे शोक करू लागले. पुष्कळ दिवसानंतर एकदा जेव्हा भगवान कश्यप मुनींना समाधी सोडली तेव्हा ते अदितीच्या आश्रमात गेले. त्यांना असे दिसले की तेथे कोणत्याही प्रकारचा उत्साह नाही, आनंद नाही. परीक्षिता, जेव्हा ते तेथे जाऊन आसनावर बसले तेव्हा अदितीने विधीपूर्वक त्यांचा सत्कार केला. त्यावेळी तिच्या चेहऱ्यावरील उदासीनता पाहून पत्नीला ते म्हणाले, कल्याणी, यावेळी जगात ब्राह्मणावर काही संकट तर आलेले नाही ना? धर्म बुडाला नाही ना? स्वच्छंद वागणाऱ्या मृत्यूचे लोकांना भय नाही ना? जे लोक योगसाधना करू शकत नाही त्यांना गृहस्थाश्रम योगाचे फळ देणारे आहे. त्या गृहस्थाश्रमीचा धर्म, अर्थ आणि काम यांच्या सेवनामध्ये कोणत्याही प्रकारचे विघ्न तर नाही ना? तू कुटुंबाच्या भरणपोषणात व्यग्र असताना अतिथी आले असतील आणि तू त्यांचा सन्मान न करताच ते परत गेले असतील. उभे राहूनही त्यांचा तू सत्कार केला नसशील म्हणून तू उदास नाहीस ना? आलेल्या अतिथीचा ज्या घरात साधे पाणी देऊन सुद्धा सत्कार केला जात नाही आणि ते तसेच परत जातात, ती घरे निश्चितच कोल्ह्याच्या गुहांप्रमाणे आहेत. प्रिये, माझ्या परवानगी जाण्याने कधी तुझे चित्त उद्विग्न झाले असेल तर तू वेळेवर हविन्याने अग्नीमध्ये हवन केले नाही का? ब्राह्मण आणि अग्नी हे सर्व देवमय भगवंताचे मुख्य आहेत. गृहस्थाने जर या दोन्हीचे पूजन केले तर सर्व कामना पूर्ण करणाऱ्या लोकांची त्याला प्राप्ती होते. हे मानून तुझ्या बऱ्याचशा लक्षणावरून मला वाटते की तुझे चित्त अस्वस्थ आहे. तुझी सर्व मुले तर खुशाल आहेत ना? अदिती म्हणाली, हे गृहस्थाश्रमी ब्राह्मण गाय धर्म आणि मी या सर्वांचे कुशल आहे. हा गृहस्थाश्रम धर्म, अर्थ आणि काम याचे श्रेष्ठ उत्पत्तीस्थान आहे. हे ब्राह्मण, आपले निरंतर स्मरण असल्यामुळे अग्नी, अतिथी, सेवक, भिक्षुक आणि अन्य याचकाची मी कधीही हेळसांड केलेली नाही. हे भगवान, आपल्यासारखे प्रजापती जेव्हा मला धर्मपालनाचा असा उपदेश करतात तेव्हा माझ्या मनातील कोणती इच्छा पूर्ण होणार नाही. हे मरीचीपुत्र, सत्वगुणी, रजोगुणी आणि तमोगुणी अशी सारी प्रजा काही आपल्या संकल्पाने तर काही शरीरापासून उत्पन्न झाली आहे. भगवान, आपण असुरादी सर्व संततीविषयी सारखाच भाव ठेवता, तथापि स्वतः परमेश्वर सुद्धा आपल्या भक्ताचंच इच्छा पूर्ण करतात. म्हणून हे वृत्तामृत असलेले प्रभो, आपलीच सेवा करणाऱ्या माझ्या कल्याणाचा आपण विचार करावा. त्यांनी संपत्ती आणि राहण्याचे ठिकाणसुद्धा शत्रूंनी हिरावून घेतले आहे. असा आमचे आपण रक्षण करावे. बलवान दैत्यांनी माझे ऐश्वर्य, धन, यश आणि स्थानसुद्धा हिरावून घेऊन मला घराच्या बाहेर काढले आहे. त्यामुळे मी सध्या दुःख सागरात बुडलो आहे. आमचे भले करणारा आपल्याशिवाय श्रेष्ठ दुसरा कोणी नाही. म्हणून हे माझ्या चिंतक स्वामी, आपण विचार करून माझ्या कल्याणाचा असा उपाय सांगा की माझ्या मुलांना ऐश्वर्यादी पुन्हा प्राप्त होईल. शुक म्हणता, अदितीचे जेव्हा कश्यपांना अशी प्रार्थना केली तेव्हा आश्चर्य व्यक्त करीत ते म्हणाले, भगवंताच्या मायेचे केवढे हे सामर्थ्य! हे सर्व जग तिने प्रेमाच्या धाग्यांनी बांधलेले आहे. कुठे हे पंचमहाभूतांनी बनलेले आत्मरहित शरीर आणि कोठे तो प्रकृतीच्या पलीकडील आत्मा. कुणाचा कोणी पती नाही, पुत्र नाही की बांधवही नाही. मोहच मनुष्याला असे भासवीत आहे. सर्व प्राण्यांच्या हृदयावर विराजमान असणाऱ्या, भक्ताचे दुःख दूर करणाऱ्या जगद्गुरू भगवान वसुदेवाची तू आराधना कर. श्रीहरी अतिशय दीनदयाळू आहेत. ते तुझी इच्छा पूर्ण करतील. भगवंताची भक्ती कधी व्यर्थ जात नाही, हे माझे ठाम मत आहे. याखेरीज दुसरा उपाय नाही. अदितीने विचारले, भगवान जगदीश्वर, भगवंताची आराधना मी कोणत्या प्रकारे करू की ज्यामुळे ते सत्यसंकल्प प्रभू माझ्या मनोरथ पूर्ण करतील? हे ब्राह्मणश्रेष्ठा, मी माझ्या पुत्रासह अतिशय दुःखात आहे, ज्यामुळे भगवंत माझ्यावर लवकर प्रसन्न होतील. तो त्याच्या आराधनेचा विधी मला सांगावा. कश्यप म्हणाले, संतान असावे असे मला जेव्हा वाटले तेव्हा मी भगवान ब्रह्मदेवांना हीच गोष्ट विचारली होती. त्यांनी मला भगवंताला प्रसन्न करणारे हे व्रत सांगितले. हेच मी तुला सांगतो. फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षात 12 दिवसपर्यंत फक्त दूध पिऊन राहावे आणि
भक्तीने भगवान विष्णूची पूजा करून मिळून शिकल्याने डुकराने खोदलेली माती अमावस्येच्या दिवशी अंगाला लावून नदीमध्ये स्नान करावे. त्यावेळी हा मंत्र म्हणावा: हे देवी, प्राण्यांना निवारण्यासाठी जागा देणाऱ्या इच्छेने आधीवर राहणाऱ्यांनी रसातळातून तुला वर आणले. तुझा माझा नमस्कार असो. तू माझी पापे नष्ट कर. यानंतर आपली नित्यनैमित्तिक कर्मे आटपून एकाग्रचित्ताने मूर्ती, पूजास्थळ, सूर्य, जल, अग्नी किंवा गुरु यांच्या ठिकाणी भगवंताची पूजा करावी. प्रथम पुढील 9 मंत्रांनी आवाहन करावे: हे प्रभू, आपण सर्व शक्तिमान आणि अंतर्यामी आहात. सर्व प्राणी आपल्यामध्ये आणि आपण सर्व प्राण्यांमध्ये निवास करीत आहात. म्हणूनच आपणच वसुदेव आहात. आपण सर्वांचे साक्षी आहात. माझ्या आपणास नमस्कार असो. आपण अव्यक्त आणि सूक्ष्म आहात. प्रकृती आणि पुरुष आपणच आहात आणि आपण 24 गुणांनी जाणणारे आणि सांख्यशास्त्राचे प्रवर्तक आहात. आपणास माझा नमस्कार असो. ज्यांनी प्रायणीय आणि उदयनीय ही 2 कर्मे ही मस्तके आहेत. प्राप्तकाळ, मध्यंतकाळ आणि सायंकाळ ह्या ज्याचे 3 पाय आहेत, 4 वेद, 4 शिंगे आहेत, गायत्री इत्यादी छंद, 7 हात आहेत, असे तिन्ही वेदांनी सांगितलेले फल देणारे यज्ञ आपण आहात. आपणास माझा नमस्कार असो. आपण शिव, प्रलयकाळी रुद्र, सर्वशक्ती संपन्न, सर्व विद्याचे अधिपती आणि भूतांचे स्वामी आहात. आपणच माझा नमस्कार आणि सर्वांचे प्राण व जगताचे स्वरूप, योगाचे कारण, स्वतः योग्य आणि स्वद्वारे मिळणारे ऐश्वर्य आहात. हे हिरण्यगर्भा, आपणास माझा नमस्कार. आपण आदिदेव आणि सर्वांचे साक्षी आहात. आपणच नरनारायण ऋषींच्या रूपाने प्रगट झालेले स्वतः श्रीहरी आहात. आपणच माझा नमस्कार. आपले शरीर पाचूच्या मण्याप्रमाणे सावळे आहे. आपण लक्ष्मीचा अंगीकार केला आहे. हे पितांबरधारी केशवा, आपणास माझा नमस्कार. आपण सर्व वर देणारे आहात. वर देण्यामध्ये श्रेष्ठ आहात. तसे जीवमात्राला वर्णीय आहात. म्हणूनच विवेकी पुरुष आपल्याला कल्याणासाठी आपल्या चरणरजाची उपासना करतात. त्यांच्या चरणकमलाचा सुगंध प्राप्त करणाऱ्या लालसेने सर्व देव आणि लक्ष्मी ज्यांच्या सेवेमध्ये मग्न असतात, ते भगवान माझ्यावर प्रसन्न होत. भगवान हषिकेशाचे या मंत्रांनी आवाहन करून नंतर पाद्य, आचमन इत्यादी अर्पण करून श्रद्धापूर्वक पूजन करावे. गंध, फुले इत्यादींनी पूजा करून भगवंताला दुधाने स्नान घालावे. त्यानंतर वस्त्र, जानवे, अलंकार, पाद्य, आचमन, गंध, धूप इत्यादी अर्पण करून द्वादक्षरी मंत्राने भगवंताची पूजा करावी. ऐपत असेल तर दुधात शिजवलेल्या आणि तूप गोड घातलेल्या साळींच्या तांदळाच्या खिरीचा नैवेद्य दाखवा आणि त्याच्यावर द्वादक्षर मंत्राचे हवन करावे. तो नैवेद्य भक्तांना वाटावा किंवा स्वतः खावा. आचमन आणि पूजा झाल्यानंतर तांबूल अर्पण करावे. द्वादक्षर मंत्राचा 108 वेळा जप करावा आणि स्तोत्रांनी भगवंताचे स्तवन करावे. प्रदक्षिणा घालावी आणि मोठ्या प्रेमाने जमिनीवर साष्टांग दंडवत घालावा. निर्मल्या डोक्याला लावून देवतेचे विसर्जन करावे. नंतर कमीत कमी 2 ब्राह्मणांना योग्य रीतीने खिरीचे भोजन द्यावे. दक्षिणा इत्यादी देऊन त्यांचा सत्कार करावा. त्यानंतर त्यांची आज्ञा घेऊन इष्टमित्रांसह राहिलेले अन्न स्वतः ग्रहण करावे. त्या दिवशी ब्रह्मचर्य पाळावे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान करून पवित्र व्हावे. नंतर पूर्वीप्रमाणे एकाग्रचित्ताने भगवंताची पूजा करावी. अशा प्रकारे व्रत पूर्ण होईपर्यंत दुधाने स्नान घालून दररोज भगवंताचे पूजन करावे. भगवंताच्या पूजेमध्ये आदरबुद्धी ठेवून केवळ दूध पिऊन हे व्रत केले पाहिजे. यापूर्वी सांगितल्याप्रमाणे दररोज हवन आणि ब्राह्मण भोजन ही केले पाहिजे. अशा प्रकारे प्रयोव्रती राहून 12 दिवसपर्यंत दररोज भगवंताची आराधना, होम आणि पूजा करावी. तसेच ब्राह्मण भोजन घालावे. फाल्गुन शुद्ध प्रतिपदेपासून त्रयोदशीपर्यंत ब्रह्मचर्य पाळे. जमिनीवर झोपावे आणि दिवसातून 3 वेळा स्नान करावे. खोटे बोलू नये. लहान मोठ्या सर्व भोगांचा त्याग करावा. कोणत्याही प्राण्याला कशाच्या प्रकारे त्रास देऊ नये. भगवंताच्या आराधनेस एकाग्र असावे. त्रयोदशीच्या दिवशी विधी जाणणाऱ्या ब्राह्मणाच्याकडून शास्त्रोक्त पद्धतीने भगवान विष्णूंना पंचामृत स्नान घालावे. त्या दिवशी धनाची काटकसर न करता फार मोठी थाटामाटात भगवंताची पूजा करावी. दुधाची खीर भगवान विष्णूंना अर्पण करावी. एकाग्र अत्यंत चित्ताने त्या खिरीचा भगवंताला नैवेद्य दाखवावा आणि त्यांना प्रसन्न करणारा अतिशय स्वादिष्ट नैवेद्य अर्पण करावा.
नंतर ज्ञानसंपन्न आचार्य आणि ऋषींना वस्त्र, अलंकार, गायी इत्यादी दान करून संतुष्ट करावे. ही सुद्धा भगवंताचीच आराधना होय. प्रिय आचार्य आणि इतर ब्राह्मणांना तसेच इतर अतिथींना उत्तम पक्वाने भोजन द्यावे. आचार्य आणि ऋषी ज्यांना यथायोग्य दक्षिणा द्यावी. तसेच अंतर्जादी कोणी असल्यास त्यांना किंवा दीनदुबळे, आंधळे, पांगळे यांना वस्त्रालंकार देऊन संतुष्ट करावे. सर्वजण तृप्त झाले असता भगवान विष्णू तृप्त झाले असे समजावे. नंतर आपल्या आप्तेष्ट स्वतः भोजन करावे. प्रतिपदेपासून त्रयोदशीपर्यंत दररोज नृत्य, गायन, वादन, स्तुतिस्तोत्रे आणि भगवत कथा त्या योगी भगवंताचे पूजन करावे. ही भगवंताची श्रेष्ठ आराधना आहे. हिचे नाव पयोव्रत असे आहे. ब्रह्मदेवांनी मला जसे सांगितले होते तसेच मी तुला सांगितले. हे भाग्यवती, आपली इंद्रिये ताब्यात ठेवून शुद्ध भावयुक्त चित्ताने या व्रताचे चांगल्या प्रकारे अनुष्ठान कर आणि याद्वारे अविनाशी भगवंताची आराधना कर. कल्याणी हे व्रत भगवंतांना संतुष्ट करणारे आहे, म्हणून याचे नाव सर्व यज्ञ आणि सर्व व्रत असे आहे. हे व्रत तपाचे सार आणि मुख्य दान आहे. त्यामुळे भगवंत प्रसन्न होतात. तेच खरे नियम होत. तेच उपाय यम आहे. तसेच वास्तविक तपश्चर्या, दान, व्रत आणि यज्ञ होत. म्हणून हे देवी, संयम आणि श्रद्धेने तू या व्रताचे अनुष्ठान कर. भगवंत लवकरच तुझ्यावर प्रसन्न होतील आणि तुझी इच्छा पूर्ण करतील. गोपाल कृष्ण भगवान की जय.